नागपुर पुलिस भर्ती 2024 पर 347 पदों पर भर्ती होगी। सिटी पुलिस बल ने उक्त भर्ती प्रक्रिया के लिए 2 पुलिस उपायुक्त, 3 सहायक पुलिस आयुक्त, 46 पुलिस निरीक्षक एवं सहायक पुलिस निरीक्षक, 261 पुलिस अधिकारी और 55 मंत्रालय कर्मचारी नियुक्त किए गए हैं। पुलिस आयुक्त सतर्कता अधिकारी के रूप में पूरी भर्ती प्रक्रिया पर कड़ी निगरानी करेंगे। महान्यूज 7 के लिए कैमरा पर्सन अविनाश तोतड़े के साथ सुरेंद्र सिंह नागी, नागपूर। आपल्याकडे जे भरती होणार आहे ते पोलीस रिक्रुटमेंट म्हणजे पोलीस भरती प्लस प्रेझेन्स डिपार्टमेंटची जे वेकेन्सीज आहे त्याच्यासाठी, आणि ही दोन्ही भरती आमच्या मार्फती म्हणजे पोलीस डिपार्टमेंट हे भरणार आहे। याच्यात ही भरती आपली पोलीस जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी पोलीस शिपाई भरती 22-23 करता आपल्याकडे जवळपास 347 पद आहे जे आपण भरणार आहे। तसेच प्रिझन डिपार्टमेंट जेल डिपार्टमेंटसाठी 255 आहेत। 347 जे पद आहे त्याच्यासाठी आम्हाला जवळपास 29,987 अर्ज प्राप्त झालेले आहे आणि त्याच्यात पुरुष उमेदवार जे आहे 22,269 आहेत त्याचे अर्ज, तसेच महिला आहेत त्याच्यात 7,713 आणि तसेच तृतीयपंथी जे आहे उमेदवार ते आहेत 5। त्याशिवाय जसं मी सांगितलं की 22-23 जे जेल डिपार्टमेंट त्याच्यासाठी जे आहे 255, त्याच्यात एकूण प्राप्त जे अर्ज आमच्याकडे आलेले ते आहे 55,297 आणि त्याच्यात पुरुष उमेदवार आहे 39,674 आणि महिला अर्जदार आहेत त्याच्यात 15,618 आणि त्याच्यासाठी जे तृतीयपंथी उमेदवार आहे ते त्यांचे 5 अर्ज आमच्याकडे आलेले आहेत। तर हा एकूण भरतीचा आराखडा आहे आपल्याकडे आणि याच्यासाठी जे आमची भरती पोलीस मुख्यालय जे आहे ग्राउंड तिथेच आम्ही भरवणार आहे आणि याच्यासाठी जे जे सूचना आहे आम्ही वेळोवेळी जे उमेदवार आहेत त्यांना सगळ्यांना दिलेले आहे। पोलीस भरतीसाठी आमचे जॉईंट सीपी अश्वती दोर्जे तिचे अध्यक्ष राहतील आणि तसेच जे जेल डिपार्टमेंट आहे त्याच्यासाठी आपले ॲडिशनल सीपी क्राईम श्री संजय पाटील हे ते अध्यक्ष राहणार आहेत त्याचे, आणि ही सकाळी दररोज 5 वाजता सुरू होतील आणि सोमवार ते शनिवार पर्यंत राहील। संडेचा आम्ही गॅप घेणार आहे। याच्यासाठी आम्ही जे रिक्वायरमेंट आहे ते रिक्वायरमेंट्स आपण सगळी पूर्ण करतो आहे। याच्यासाठी नोडल ऑफिसर म्हणून आपण ACP HQ नयन म्हणून आहे ते त्यांना आम्ही केलेलं आहे। तसेच ACP डिपार्टमेंटला किंवा इतर जे जे डिपार्टमेंट्स आहे त्यांनाही आम्ही सूचना दिलेली आहे की ट्रान्सपेरंट भरती कसे होतील, कुठलीही उमेदवाराची काही तुमच्याकडे कंप्लेंट्स आली तर तुम्ही आम्हाला कळवा किंवा त्याच्यावर जे लोक याच्यात मिसलीड असतील तर त्याच्याबद्दल तुम्ही कारवाई करा, ही आम्ही त्यांना सूचित केलेलं आहे किंवा त्यांना विनंती केलेली आहे। तसेच एक नवीन आपण हे सुरू करतोय एक बॉक्स, काही वेळेस उमेदवार समोर येऊन सांगू शकत नाही, जर त्यांनी निनावी किंवा असं जर काही सांगायचं असला तर ते एक बॉक्स, कंप्लेंट बॉक्स आम्ही तिथे ठेवणार आहे। त्या बॉक्समध्ये आपली कंप्लेंट्स किंवा काही सूचना असतील तर ते त्याच्यात टाकू शकतात। ही जे आहेत भरती मागे पण झाली होती, व्यवस्थितपणे पार पाडण्यात आली होती। यावर्षी आपण व्यवस्थितपणे पार पाडू। भरतीला 19 तारीखपासून सुरू होणार आहे ही भरती आणि याच्याशी निगडीत जर आपले काही प्रश्न असतील तर जरूर विचारा। 1974 से चला आ रहा नागपुर के सबसे ट्रस्टेड और सबसे ओल्डेस्ट साइंस अकेडमी डॉक्टर नीम दियोकर साइंस अकेडमी के एडमिशन शुरू हो गए हैं। यहाँ आपको मिलते हैं सबसे ट्रस्टेड टीचर्स, एक क्लास में सिर्फ 50 स्टूडेंट्स का बैच और टीचर्स ऐसे जिन्हें 30 साल से भी ज्यादा का एक्सपीरियंस हो। डॉक्टर नीम दियोकर साइंस अकेडमी में टीचर्स 11-12 अपीयरिंग स्टूडेंट्स, JEE, नीट और MHT CET के स्टूडेंट्स का भविष्य बनाते हैं उज्जवल, क्योंकि यहाँ हर सब्जेक्ट के लिए आपको मिलते हैं डिफरेंट टीचर्स। यहाँ के बैच शुरू होने वाले हैं 15 जून से, तो अपने भविष्य को और उज्जवल बनाने के लिए अभी अपना एडमिशन कराएं डॉक्टर नीम दियोकर साइंस अकेडमी,
जो है वानकर भवन दीक्षा भूमि, साउथ अंबाझरी रोड, लक्ष्मी नगर, नागपुर में। फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट 9325554407 और 7218565939।